सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, उच्चते मुरडिले माथा किरटी कुंडळे बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रादी सारिका द्रोणू क्रोधे उत्पाठिला बळे, आनिला मागुती नेला आला गेला मनोगती, मानसी टाकिले मागे कतिसी तुळनानसे, अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशु वृद्धी पुत्र पुत्र समस्तही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढंदेह निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नास्ति, इति श्री रामदास कृत संकटनाशन मारुती स्तोत्र संपूर्णम. धन्यवाद दीपा. वैष्णवी. हो, येस सर. ओम अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामो चंद्रो देवता अनुष्ठुप छन्दः सीताशक्तिः श्रीमान् हनुमान केलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूर्णधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु मावीर्भूतमजं विभुं राम रक्षात् पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्र प्रयश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्भवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरूरुगुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षायः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः भुक्तिमुक्तिं च विन्दतिं जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नां विरक्षितम् यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्चनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतात्मव्या सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाञ्जनाम्बरौ फलमुलाशिनो दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेत्तान्नो रघुत्तमौ आतसज्जधनुष्या विशुस्पृशा वक्षया शुकनिषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पति सदैव गच्छताम् सन्नद्धकौची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानोचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येत्यानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोतीव संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नथे संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजरं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भर्ता गज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनयं दूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण भिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम उद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे
सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने इति कविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रसम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। भवतु शुभम भवतु. धन्यवाद. वैष्णवी काकू, रामनाम महात्म्य घेता. कल्याणानां कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभुवतु भवतां भूतये राम नाम. धन्यवाद काकू. मनीषा. हॅलो. येस येस. तर हॅलो, काय म्हणली तू? हो, येतोय. नाही म्हटलं, स्टेज इज ऑल युअर्स. येस येस. थोडक्यात तुझा थोडं इंट्रोडक्शन दे ना. म्हणजे मी ओळखते, बऱ्याच जण ओळखतात, बट देयर आर फ्यू हू डोंट नो यू. सो बरोबर, थोडं इंट्रोडक्शन दिलं असतं बरोबर. येस येस. तर मी मनीषा बापट आणि मी गाण्यामध्ये विशारद केलेला आहे आणि आता सध्या इकडे गाण्याचे कार्यक्रम वगैरे करत असते मी. आणि गाण्याची खूप लहानपणापासून आवड, आणि आज तसंच एक गाणं, एक आठवण घेऊन मी हे गाणं म्हणतेय. तर जसं माझं मृणालिनीशी बोलणं झालं की आपल्या या अध्यात्मवारी ग्रुपमध्ये काहीतरी गाणं सादर करायचंय असं, तर मला वाटलं की मी कुठलं करू बरं. इतकी सारी सुंदर सुंदर रामाची गाणी आहेत, तर मला काही चॉईस होईना. तर त्यामध्ये मी आज गाणं जे सिलेक्ट केलंय ते म्हणजे मी पहिल्यांदा माझा गाण्याचा प्रवास चालू केला त्यावेळेस पहिल्यांदा शिकलेलं हे मी गाणं आहे. आणि त्यामुळे ह्याच्याबरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. आणि मी आय थिंक मी 4th मध्ये असताना हे गाणं रामनवमीच्याच दिवशी पहिल्यांदा सादर केलेलं. तर ती आठवण घेऊन मी आज हे गाणं सादर करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी राममानस पूजेचे एक काही श्लोक आहेत ते मी गाण्यातनं ते गाऊन दाखवेन. तर हे जे मी पहिल्यांदा गाणं म्हणतेय ते गाणं गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे आणि पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेलं आहे आणि अर्थातच माणिक वर्मा यांनी गायलेलं आहे. तुम्ही ओळखलं असेलच हे गाणं. हो हो हो. तर हे यमन रागावरचं हे गाणं मी आज तुमच्या समोर सादर करतेय. तर ऐकूया. माझ्या मते हा ट्रॅक तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येईल. सपोज नाही आला तर मला डिस्टर्ब करा प्लीज. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. बाबड्या या भक्तासाठी देव करीता, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. कबीराची विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. मिळून सर्व झाला शीला, पूर्ण होई का, ठाई ठाई शेल्यावरती, शेल्यावरती दिसे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम. होई राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. हळू हळू उघडी डोळे,
आहे तो कबीर, आहे तो कबीर, अशी लागेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. तुझे म्हणे तुझे म्हणे तुझे म्हणे कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कबीराची विनतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. धन्यवाद सगळ्यांना. खूप छान, खूप छान. थँक्यू. आणि आता ह्याच्यानंतर मी मानस पूजा रामाची अशा ह्यानं मी एक श्लोक म्हणतीये. गोंदवलेकर महाराजांचे हे गाणं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी डोळे मिटून मानस पूजा आपण करतोय रामाची असं समजून आपण ते ऐकायचंय किंवा म्हणजे आपण इमॅजिन करायचं की आपण रामाची पूजा करतोय. तर ते मी आता म्हणते. घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, उपचारा सहित सीतकांता, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, निर्मियले नूतन मंदिरासी, ठाई ठाई बांधिले वितनासी, जाळ्या पडदे सोडिले चोपासी, अर्पियले राघव विश्रमासी, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, रत्न चौकी रामासी बैसविले, उष्णोदके चरणी प्रक्षाळिले, शुद्ध नीरे गंडूष करविले, शुभ्र वस्त्र चरण स्वच्छ केले, शुभ्र वस्त्र चरण स्वच्छ केले, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, कस्तुरीने दर्शन शुद्धी केली, सुशीतळ जळाने भरियेली, झारी कैची हस्तकी शोभली, रामरूप न्याहाळीता शोभाली, रामरूप न्याहाळीता शोभाली, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, पंचामृत घेतले निज करी, मंत्रयुक्त घातले रामावरी, उदकाने धुतले झडकरी, उदकाने धुतले झडकरी, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, तीर्थोदक घातले शुद्ध स्नान, आचमन पादुका सिंहासन, वस्त्रद्वय उत्तम समर्पून, गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण, गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, पुष्प धूप दीपक आणि अन्न, पंचामृत शर्करा सोदन, भक्ष भोज धृतयुक्त पक्वान, भक्ष भोज धृत पक्वान, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा,
नाना फळे तांबूल दक्षिणा, धृत दीपे आराजे घासाणा, समर्पितो तुम्हासी राम राणा, समर्पितो तुम्हासी राम राणा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, उपचार सहित सीताकांता, उपचार सहित सीताकांता, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. धन्यवाद सगळ्यांना. सुंदर. सुंदर, मस्त, गोड एकदम. ब्रेक मस्त एकदम. खूपच छान. थँक्यू सगळ्यांना. ओके, आता नेक्स्ट प्राची, तू काहीतरी बोलणार होतीस. हो, मी बोलणार आहे. पण मी हे पहिल्यांदाच बोलतेय, मला थोडं भीती वाटतेय. भीती वाटायचं काय, आपणच होत. तुम्ही सगळे आहात म्हणूनच थोडं धाडस करते. प्राची कॅमेरा ऑन कर, म्हणजे भीती सगळी जाईल. अगं मला उलट कॅमेरा ऑन केला तर जास्ती वाटायला लागेल उलट. नाही. बरं ठीक आहे, मी करते कॅमेरा ऑन. दिसते? ओके. मी फार आज खरं सांगू का, बोलणं वगैरे खूप अवघड असतं आणि इतक्या सगळ्यांचं इतकं छान छान ऐकून ना दडपण येतं. आपण काहीतरी लिहिलेलं असतं, काहीतरी बोलायचं असतं, ते आपलं ऐकणं हे सगळ्यात सोपं आहे आणि त्यात आतापर्यंत केलं मी. ऐकणं सोपं असतं पण ते उतरवणं अजून अवघड असतं. पण सोपं काम केलंय पहिले मी, आता उतरवायचं आहे. सो आज मी जे सांगणार आहे थोडक्यात सद्गुरू बद्दल सांगणार आहे. म्हणजे गुरूंची सेवा किंवा गुरूंचं महात्म्य हे जे आपण आता का हे सगळं करतोय, अध्यात्म वारी आणि हे. सो सगळ्यात पहिले हेच गोंधळायला होतं मला. सगळ्यात पहिले आपण इथे जे सगळे भेटलो आहोत त्यांना माझं विनम्र अभिवादन. आता मी जे काही सांगणार आहे ते काही माझं नाहीच आहे. जसं की आपल्या धनश्री ताईंनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपण जे मांडत असतो, जे बोलतो किंवा आपल्या मनात जे विचार येतात ते सगळे आपल्यावर घडलेले संस्कार, आपलं फ्रेंड सर्कल, इन जनरल आपण जे वाचतो, ऐकतो, हे सगळं आपण बांधत असतो एका ह्याच्यात. सो हे माझं जे काही आहे ते खरंच माझं काही नाहीये. मी जे काही ऐकलंय माझ्या घरच्या गुरूंच्या संस्कारांमुळे जे झालं ते आहे असं फक्त म्हणा. जर चुकलं वगैरे तर समजून घ्यालच नक्की, तुम्ही सगळे माझेच आहात. तो प्रत्येक मनुष्य हा धार्मिक असतोच कळत न कळत. पण मग धर्म म्हणजे काय किंवा ब्रह्म म्हणजे काय, धर्म किंवा ब्रह्म हे मोठे मोठे शब्द आहेत. सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रह्म म्हणजे विस्तार, खूप अखंड, ज्याला खंडच नाही असं, म्हणजे खूप खूप अनंत विस्तारत गेलंय. आणि ह्या विस्तारलेल्या एवढ्या ब्रह्मांडाला एकच अंगात बांधायचं काम हा धर्म करत असतो. सो धर्माचं म्हणजे धर्माचं महत्व हे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं मांडून ठेवलंय. मग हे आपल्याला कुठे आणि कसं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता रामायण किंवा भगवद्गीता वाचतो वगैरे. सो ह्यातून आपल्याला भगवंतांनी इतकं सांगितलेलं आहे, पण ते काय बरं एका सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न किंवा त्या भगवंतापर्यंत, साक्षात परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग हे गुरु करत असतात. म्हणून गुरुचं महत्व आहे. खरं तर अध्यात्माची पहिली पायरीच ही आहे की एक गुरु किंवा संतांच्या ठिकाणी पहिले नम्र होणं. तर हीच पायरी आपण पहिली चढली, म्हणजे तीच चढणं महत्वाचं आणि अवघड आहे अत्यंत. तर तीच चढली की मग सगळं सोपं होऊन जातं. मग गुरु आपल्याला मार्ग दाखवत राहतात
खरं सांगू तर धर्मशास्त्र काय सांगतात, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धींचे कारण. मन प्रसन्न करा, सिद्धी सर्व सिद्धी मिळण्याचं काम तेच आहे. मग प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला हा आनंद जो मिळतो तो वेगवेगळ्या मार्गाने मिळतो. असं अजिबात नाहीये की आपण रामरक्षा म्हटल्यावरच किंवा आपण हे जे म्हणतोय किंवा गीता पठण करतोय ह्याच्यातूनच आनंद मिळेल नाही. साधा आपण बाहेर बघत जरी बसलो, 2 मुलं खेळताना दिसली तरी त्या क्षणापुरता तो आनंद मिळतोच आपल्याला, पण तो क्षणिक आनंद असतो. मग आपल्याला हे कायमस्वरूपीचं टिकवायचंय, तर ह्यासाठीचा मार्ग दाखवणारे कोण, तर ते गुरु. सो आपल्याला म्हणजे आपल्या जीवनात जेव्हा आपण हे सगळं करायला लागतो, म्हणजे प्रत्येक स्टेज आहे. लहानपणी आपण एका वेगळ्या कार्यात गुंतलेला असतो, मग तरुणपणी आपलं जे काही करिक्युलम आणि आपला अभ्यास आणि ह्याच्यामध्ये सगळे गुंतलेलं असतो, मग लग्न मग हे सगळं आपण मग असं म्हणतो की नाही आता काही वेळ नाही, आता हे सगळं आहे ना आपलं अध्यात्म आणि हे सगळं आपण ना आपलं जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना म्हातारपणी तेव्हा करायचंय. पण आपण विचार केला, आपली आई धरा किंवा आपले सासू सासरे कुणी असतील ते, त्यांना असतो का वेळ? नाही. तो आणि वेळ जरी असला तरी ती ओढी पण निर्माण नाही ना होत. मग ह्या गोष्टींसाठी आपण हळूहळू आत्तापासूनच सुरुवात केली तर ते कुठे अंगवळणी पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का गुरु असावा, कारण हे इतकं सगळं वास्ट आहे ना, कधी कधी म्हणजे माझ्या बाबतीतलं सांगते मी. म्हणजे मी आता गीता पठण करते, तर गीता पठणाच्या पण एक मागची छोटीशी गोष्ट आहे, मी सांगेन तुम्हाला. तर हे आपण गीता पठण करतोय, कधी आपले उच्चार बरोबर येतात. जेव्हा गीता पठणाला आपण लागतो, जेव्हा गीता अध्ययनला लागतो, म्हणजे जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा कळायला लागतं की अरे आपण किती चुकीचे उच्चार करत होतो. मग आपण आतापर्यंत जे केलं ते काही म्हणजे सफल, म्हणजे ते देवापर्यंत पोचलं की नाही ही पण शंका यायला लागते मध्ये मध्ये. सो हे म्हणजे इतकं असतं, पण असं नाहीये. आपण काही ठिकाणी ते बरोबर आहे, उच्चार स्पष्ट येणं किंवा तो आघात किंवा ते बरोबर म्हणणं, कारण ते अर्थपूर्ण पण असतं. पण काही वेळेला आपल्याला असे जेव्हा मनात विचार येतात तेव्हा नाही, आपण ते चांगल्या भावनेने केले ना हे सगळ्यात महत्वाचं. सो हेच आता गीतेचं मी एक उदाहरण सांगितलं. सो आपल्याला ह्या अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये, म्हणजे मी हे काम करतेय ते योग्य आहे की नाही ह्याचाच कधी कधी इतका मोठा प्रश्न पडतो. मग हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी कोण असतं, तर कधी कधी आपले आई वडील, म्हणजे काही त्यांनाही लिमिटेशन्स असतात. कधी आपल्या नवरा बायकोंमध्ये आपण जेव्हा संवाद साधतो किंवा आपले फ्रेंड सर्कलमध्ये पण असे प्रत्येकाला एक एक लिमिटेशन्स असतात. मग ह्या प्रश्नांची उत्तरं मग आपल्याला कुठून मिळू शकतात, तर आपण शोधायची असतात ती. आणि पण ही शोधायला मदत करणारा जो कोणी असतो तो असतो गुरु असतो. सो म्हणून मला असं वाटतं की आपल्याला हे सगळं जे अवघड वाटतंय ना ते सोपं करून सांगण्याचं काम गुरु करतात. म्हणून बघा की खूप म्हणजे आपल्याला अगदी साधं सांगायचं झालं तर हे जे आपल्याला शरीर पण जे मिळालंय ते कारण शरीर आहे. म्हणजे संत रामदासांनी पण सांगितलंय की आपण जे पूर्वसंचित आपलं होतं त्यानुसार हे आपल्याला शरीर मिळालंय. सो ह्या सगळ्यांचा उलगडा करण्यासाठी, ह्या सगळ्यांचा मार्ग सोपा करण्यासाठी गुरुची संगत किंवा गुरुचं जे महत्व आहे आपल्या जीवनात ते असणं अत्यंत म्हणजे आपल्यासाठी पण चांगलं आहे. आणि म्हणजे आपलेच मार्ग सुरळीत होतात, म्हणून आपण शांत होतो आणि मग त्याबरोबर आपल्या घरच्यांनाही आपण त्या म्हणजे त्या शिस्तीत आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून यासाठी गुरु मिळणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं.
आता मी मगाशी म्हटलं तसं गीतेची गोष्ट आहे. तर मला असं फार दिवसांपासूनची इच्छा होती, की गीता पठण करावं, की आपण त्यातले श्लोक काही श्लोक का असेनात, निदान आपल्या वाचनात यावेत असं वाटायचं मला. आणि आपल्या मृणालिनीमुळं आणि तिच्या सासूबाईंमुळं, पद्मा काकूंमुळं हे शक्य झालं. आणि एक मजा सांगायची म्हणजे ना, आम्ही आधी हा ग्रुप फॉर्म केला आणि ह्या ग्रुपमध्ये पीडीएफ पाठवली होती. पण ते पीडीएफ छान होती ती गीता परिवाराचीच होती ती पीडीएफ पण. पण फक्त प्रॉब्लेम असा व्हायचा, की सारखं मायक्रोफोनकडे जायचं, मग हे असं स्विच ऑन, स्विच ऑफ करताना तो थोडा गोंधळ उडायचा. आणि मी ही तिला गोष्ट सांगितलीही नव्हती. पण ती मुलगी अशी आहे, की बापरे! म्हणजे मला असं वाटतं, की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण सुरुवात केल्यानंतर पहिला जो असतो ना आपला, म्हणजे आपल्या भोवतीचं जग असतं ना, ही जी भिंत आपली असते ना, की मी, माझे, हेच पहिली म्हणजे हीच भिंतच पहिले पडते. आणि इतका विचार वास्ट व्हायला लागतो ना, की नाही हे सगळं आपल्यासाठीच आहे. तिला इतकं कौतुक, की ती म्हटली, की "तू हे करतेयस ह्याच्यातच फार मला खूप कौतुक वाटतंय." आणि त्या मुलीनी इतकं निस्वार्थीपणे स्वतःच्या पैशानी मला ती गीता पाठवली. आणि मजेची गोष्ट ही, की ज्या दिवशी आपल्या राम मंदिराचं इनॉग्रेशन झालं त्याच दिवशी अ, अ, त्या अक्षदा आणि गीता हे दोन्ही एकत्र माझ्याकडे आले संध्याकाळच्या वेळेला. सो हे सुद्धा सगळं अगदी छान घडत जातं. पण हेच म्हणजे की आपल्याला ना गुरुच्या पण एकदा म्हणजे पायाशी लागलो ना, की हे सगळे आपल्याला जे आपल्या सानिध्यात जे येणारे लोक पण आहेत ना, ते तसेच येतात. आणि मन इतकं शांत व्हायला लागतं ना हळू की आपला मार्ग आपण त्या दृष्टीने त्या गोष्टींकडे बघायला लागतो. सो मला जे गुरूंच्या बद्दलचं किंवा संतांच्या बद्दलचे माझे जे भाव आहेत ते मी सांगते तुम्हाला. कुठल्याही संतांच्या ठिकाणी जा, म्हणजे त्यांच्या आश्रमात किंवा त्यांचा एखादा मठ वगैरे असेल, तिकडे कधीही जा, इतकं छान प्रसन्न वाटतं. काही असं हे नसतं की फार महागडे आणि हे स्ट्रक्चर्स बांधलेत किंवा नाही. इतकं साधं सरळ असतं, पण इतकं प्रसन्न वाटतं. दे आर बेस्ट आर्किटेक्चर. म्हणजे प्रत्येक संतांच्या ठिकाणी ना सगळे गुण असतात. ते खूप चांगले आर्किटेक्चर असतात. ते म्हणजे त्यांना सगळे मनुष्यच नाही तर इतर प्राणी मात्रांबद्दल पण तितकाच कळवळ असतो. म्हणून गोंदवलेकर महाराज, आपले गजानन महाराज हे जे ट्रस्ट आहेत, हे कित्येक प्राण्यांना म्हणजे ते वेगवेगळ्या स्वरूपात सेवा पुरवतात. त्याच्यानंतर तिथला प्रसाद घ्या तुम्ही. इतकं मन प्रसन्न होतं. अरे जाऊ दे ते 5 स्टार हॉटेल आणि हे, म्हणजे ती जी तृप्ती असते ना, म्हणजे दे आर बेस्ट कुक. साधं सरळ असतं, फक्त भात, आमटी. ते असं म्हणजे इतकं मन भरून असतं ना ते सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिस्तबद्धता. सगळ्यात पहिला आपला गुरुचरणी लागतो ना, तेव्हा माझ्यात तर ती आता कधी अंगवळणी पडते माहिती नाही. पण तिथे गेल्यानंतर तिथली शिस्त बघून काय डिसिप्लिन असतं. कुणीही असं सांगत नसतं, की हे असं करा आणि नाही. जे काही आखून ठेवलेलं आहे महाराजांनी किंवा सद्गुरूंनी, त्या नियमानुसार ते सरळ घडत असतं. कुठे आरडाओरडा नाही, दंगा नाही किंवा मी हे केलं किंवा हे तूच केलं पाहिजेस असं नाही. नामस्मरण करत सगळे एकसंघानं म्हणजे ते म्हणजे रोजची कामं पण ते व्यवस्थित करत असतात. आणि ह्यातून काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना रोजच्या जीवनात खूप उपयोगाच्या आहेत, की शिस्तबद्धता असणं किंवा आपण जे काही ठीक आहे, जे काही आपण अन्न करतो, तर तेही आपण सुचिरभूत होऊन करायला पाहिजे. तिथे व्यवस्थितपणा असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे आपल्याला. सो ह्या सगळ्यांसाठी ह्या गुरुची आपल्याला खूप हे असते. त्यांनी लिहिलेली जी पुस्तक आहेत, त्यांचे अनुभव किंवा त्यांच्यावर आलेले प्रसंग
ह्याच्यातून आपल्याला हेही कळतं की अरे आपण काय छोट्या छोट्या गोष्टींना इतके नाराज होतो, किती आपल्याला टेन्शन्स येतात. साधी युबान चुकली, अरे स्ट्राईक आहे आमचा, अरे काय होणार, म्हणजे आपण ना सतत काय होणार काय होणार हा एकच प्रश्न घेऊन, पण आपल्या बाबतीत काय घडत आहे किंवा इतरांचं म्हणजे खूप खूप दुःखी कष्टी लोक आहेत त्यांच्याकडे बघून ह्या गोष्टी आपण कधी ध्यानातच नाही घेत की अरे हे हे पण चाललंय ते फार काही वाईट नाहीये, बरंच चाललंय आपलं व्यवस्थित. आपण जे काही करतोय ते मन लावून करायला हवं ह्याची एक सांगड घालण्याचं काम गुरु करतात. सो असं नाही की ते समोरच असले पाहिजेत म्हणजे प्रत्यक्ष रूपात आणि त्यांच्या पुढे मग तेच आपल्याला समजून नीट सांगतील असं नाहीये. त्यांची महती जी आहे ना ती खूप पलीकडची आहे, म्हणजे आपण त्याच्यावर विचार नाही करू शकत. म्हणजे तुम्ही एकदा का त्यांच्या पायाशी गेलात ना, की गुरु कधीही तुमचा हात सोडत नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांच्या पुढे ना एक 5 मिनिटं, दिवसातली 5 मिनिटं आपण इतके बिझी असतो ना नेहमी, की वेळच नाही सारखं म्हणत असतो. आपण खूप वेळ घालवतो वाईफवर. पण जी 5 मिनिटं फक्त त्यांच्या पुढ्यात बसा आणि म्हणा की की काहीच म्हणू नका. ऍक्च्युली खरं तर सांगायचं आहे, काहीच म्हणू नका. एकच मनामध्ये लाईन ठेवायची की गुरु माझा, मी गुरुचा, दास त्यांचा बहुजन्मीचा. इतकं ते आहे ना, खरं सांगू तर गुरु मिळणं हे आई वडील मिळतील आपल्याला, मित्र मैत्रिणी बंधू भगिनी सगळं मिळेल, पण चांगला गुरु, एक चांगल्या गुरुची संगत मिळणं हे पूर्वजन्मीचं सुकृतच लागतं ह्याच्यासाठी. त्यासाठी पूर्वजन्मीचंच आपल्याला हे लागतं आणि ते आपल्या हातून मे बी घडलेलं असावं म्हणून पण आपल्याला गुरूंची साथ मिळालेली आहे आणि ह्या गोष्टीतून आपल्याला ह्या भवसागरातून तरायचं आहे म्हणून ह्या जन्मी आपल्याला गुरुची साथ हवी आहे. सो म्हणून एक कलावती आईंचं एक 2 पद आहेत. भवसिंधू तारी ही गुरुमाय, त्रितापहारी ही गुरुमाय, पाप दूर करी ही गुरुमाय, संकटवारी ही गुरुमाय. सो सगळ्या संकटांचं निवारण करायला अगदी छोट्या-छोट्या आपल्या संसारातल्या गोष्टी, आपण जिथे जातो, रोजचा व्यवहार, ह्या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन आपणच काढतो. फक्त आपल्याला ती काढायची शक्ती जी मिळते, ते ह्या गुरूंच्या मार्फत मिळते. असं मला वाटतं एका म्हणजे जे काही माझ्या घरातून जे संस्कार आलेत, हे आपण म्हणतो ना, की हे मी केलं, मी करतीये, मी करणार. हे हे गळून किंवा हे खोडून काढण्याचं काम जे आहे ना, तेच पहिले मूळ गुरु करतात. जे काही आहे ते पूर्वसंचित आहे. जे काही आहे ते ईश्वरी संकेतानुसार घडणार आहे आणि ते घडत आहे. फक्त एक सांगते, की जे घडणार आहे ते चुकणार नाही. पण मग मग ह्या गुरूंचा काय म्हणजे हे गुरुचं महात्म्य काय मग? जे घडणार आहे ते चुकणार नाही. पण जे घडत आहे त्याला त्याला जे बळ मिळत आहे ते गुरूंपासून मिळतं. मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगते, माझा अनुभव सांगते. 2019 मध्ये माझे बाबा गेले. ऍक्च्युली ते 3 वर्ष डायलिसिसवरच होते. ते कधीही जाण्याची शक्यता म्हणजे आम्ही ते धरलंच होतं मनोमनी. अ, अ, जेव्हा अ, जेव्हा ते गेले त्याच्या 8 दिवस आधी अ, त्यांना थोडं जास्ती त्रास झाला आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं. मी इकडे उगाचच टेन्शन करून घेईन म्हणून मला काही सांगितलंच नव्हतं. पण माहिती नाही आपण म्हणतो ना हे गुरु म्हणजे आपल्याला का सद्गुरूंची साथ हवी वगैरे. ते जाणार होतेच. पण ते जाताना जर मी तिथं नसते, तर पुढचं आयुष्य पूर्ण मला टोचणी लागली असती, की मला बाबा भेटले नाहीत म्हणून. पण झालं असं, की मी बाबांना ज्या दिवशी ठेवलं, त्या दिवशी मला काय की चुरूक लागली होती आणि मी अमोलला म्हटलं, माझ्या नवऱ्याला म्हटलं, की मला उद्या जायचंय. त्याला माहिती होतं, की बाबांना हॉस्पिटलाइज केलंय, पण मला ते माहिती सांगितलं नव्हतं.
त्यांनी सांगितलं की मी त्याला सांगितलं की मला उद्या जायचंय, मला इंडियाला जायचंय बस, मला बाकी काही माहिती नाही. आणि तोही म्हणाला ठीक आहे, मी बघतो तिकीट्स वगैरे आणि बघूयात, मिळालं उद्या तर तू जा नक्कीच, नाहीतर आपण 2-3 दिवसात काहीतरी करूयात. सांगायची गोष्ट ही की मी पहाटेची मला 7ची झालं माझं फ्लाइट बुक वगैरे. मी तिथं पोहोचले. बाबांना भेटेपर्यंत काही नाही, म्हणजे मला फक्त बाबांचा ध्यास होता. बाबांना भेटायचं संपलं. आणि पूर्ण ह्याच्यामध्येच नामस्मरण सुरू होतं. मला बाबांच्या बरोबर वेळ घालवायचा आहे, माऊली, बस इतकंच. आणि गेले. विशेष म्हणजे बाबा कोमात होते. पण त्या 8 दिवसामध्ये बाबा कोमातून बाहेर आले. माझ्याशी छान बोलले. मला म्हणजे ते शुद्धीत होते, पण त्यांच्यात ताकद नव्हती. फक्त मला म्हणाले, की "तू ना पसायदान म्हण ना. तू म्हणजे लहानपणीची जी माझी जी पसायदानाची आठवण होती, ते त्यांना मे बी आठवत असावं त्यावेळेत. आणि ते म्हणाले, की "तू पसायदान म्हण ना गं. तू म्हणायचीस ना, ते पसायदान म्हण." मी पूर्ण 8 दिवस पसायदानच म्हणत होते. आणि ज्या दिवशी गेले, त्या दिवशी 8 दिवस त्यांनी माझ्या हातून खाल्लं आणि सगळं आम्ही खूप छान वेळ घालवला. अगदी बाबा जाताना आम्हाला असं वाटलंही नव्हतं. म्हणजे लिटरली सांगायचं तर कोमा ह्याच्यातून आयसीयूतून त्यांना नॉर्मल वॉर्डला पण शिफ्ट करायची सगळी तयारी झाली होती. पण त्या 8 दिवस ते भरभरून जगले. मीही त्यांच्या सानिध्यात घालवला आणि ते गेले. सो सांगायचं हे, की हे 8 दिवस जर गुरूंनी दिले नसते, तर ती भोसरी मला आयुष्यभर लागली असती. सो तेव्हापासून असं वाटतं, की नाही, हे सत्य आहे, की गुरु गुरुचं स्थान हे आपल्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. सो आपण ही जी सेवा करतोय ना, हे सगळं करतोय ना, हे गुरूंच्या ठिकाणी हे महत्वाचं आपल्यासाठी आहे. त्याच हिशोबाने तेही आपलं महत्व जाणतात. म्हणूनच ते इतकं प्रेम करतात आपल्यावरती. ह्यासाठी आपण एक छोटं सांगते तुम्हाला. आपल्याला खूप गोंधळ होत असेल ना, की अरे मी कुठून नेमकी सुरुवात करू? म्हणजे मी नक्की रामरक्षा म्हणायला सुरुवात करू? बरं, ते संस्कृतमध्ये असल्यामुळं तेही झेपते की नाही माहिती नाही, की मी अथर्वशीर्ष म्हणू, की हे स्तोत्र म्हणू? काहीही म्हणा, काहीच त्यामागं असं काहीच नसतं, की हेच म्हटलं पाहिजे, मग हे पुण्य मिळतं, तेच म्हटलं पाहिजे, की तेवढं हे असं काही नाहीये, की तुम्ही काही म्हणा, मनापासून म्हणा. फक्त एकच करा, की तेही नाही मिळालं, तुम्हाला नाही वेळ मिळाला तेही करायला, तर फक्त 10 मिनिटं, दिवसातले 10 मिनिटं आपण सगळे नामस्मरण करायचं, की कुठलीही वेळ घ्या आणि त्या नामाला ना काही वेळ ना का अगदी कुठेही बसून तुम्ही ते करू शकता. इतकं संतांनी सरळ सोपं करून टाकलंय. म्हणजे आपल्याला जे अवघड वाटतं ना, तर ते संतांच्या ठिकाणी गेलं, की सगळं त्यांनी अशी म्हणजे त्यांनी जे नियम घालून दिलेले असतात ना, त्याप्रमाणे वागत गेलो ना, शेवटी आपणच सेवा करतो ना, ती सेवा करून घ्यायचं काम पण तेच करतात. एकदा का त्यांनी हात धरला ना, की ते सोडत नाहीतच. त्यामुळे त्यांच्या चरणी लीन झालो ना, की बस. मग आपला मार्ग सरळ होणारच, यात काही शंका नाहीये. म्हणून हे सद्गुरू राया, आमची ही 8 दिवसाची आमच्या सगळ्यांकडूनची जी सेवा झालीये, ती तुझ्या चरणी लागो आणि आपण असे सगळे एकत्र जात राहूया. सद्गुरा महाराज की जय. खूप छान. खूप खूप छान. छान प्राची, छान, व्हेरी गुड. खूप छान. छान बोललीस, प्राची. मस्त छान छान बोललीस. छान. ओके. आता प्राची खूपच छान बोललीस आणि एकदम मनापासून बोललीस आणि साधा म्हणत पण खूप मोठे मोठे पॉइंट सांगितलेस आणि तुझा अनुभव मी पण ह्याच्यातनं खरंय. गेलीये. तर खरंच गुरुशिवाय खरंय. कोणी नसतं आणि आपल्या खरंय. मनाला जे पटतं ते आपण मनापासून करावं. आणि खरंय. खूप छान बोललीस. आता बोलत राहा मध्ये अशी. छानच झालं. आणि मनीषा, तुला पण खूप थँक्स. तुझ्यामुळे मानस पूजा झाली रामनवमीची. थँक यू. गाणं पण खूप छान होतं.
मस्त. थँक्यू. प्राची खूप छान बोललीस आणि खरंच गुरुचं महत्व आपल्या सगळ्यांनाच आहे आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये किती आहे हे खरं छान सांगितलंस तू. इमोशनल झालीस पण ठीक आहे, पण छान सांगितलंस, छान बोललीस. यापुढे मला एक थोडंसं गुरूंच्या बद्दल बोलायचंय. मी थोडं लिहिलेलं आहे, तर जास्त वेळ घेणार नाही मी कोणाचा. एक 3 ते 4 मिनिटं फक्त. तर आता प्राची गुरुकृपेबद्दलच बोलत होती आणि त्याच्यावरून मला माझ्या गुरुबद्दल आठवलं. म्हणजे माझे गुरु म्हणजे माझे आजोबा हळबे काका. त्यांना काका म्हणूनच बोलवायचे, काका महाराज म्हणून. तर माझ्या आठवणी आणि त्यांच्याबद्दल मिळालेली माहिती यावरून हे मी लिहिलेलं आहे. तर मी वाचून दाखवते. माझे आजोबा हळबे काका, परमपूज्य बाळासाहेब हळबे काका, थोर गायत्री उपासक, वाचस्पती, वैराग्य वृत्तीचे व संसारी असून परमार्थाकडे झोकून दिलेले. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आजोबांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलं होतं. त्यात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 1946 साली त्यांनी कोल्हापूर इथे उमा चित्रमंदिराच्या जागेत एक फर्निचरचा कारखाना सुरू केला होता. पण 1948 साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर कोल्हापुरात महात्मा गांधींचे मारेकरी म्हणून तसेच हिंदू महासभेचे कार्यकर्ते म्हणून सर्वच ब्राह्मणांचे कारखाने, उद्योग, घरेदारी जाळली होती आणि त्यात आजोबांच्या या कारखान्याला आग लावून दिली होती आणि त्यात त्यांच्या कारखान्याची कोळशाची वखार झाली. स्वातंत्र्यात कारखाना व संसाराची राखरांगोळी केली म्हणून आजोबांनी कधी त्रागा केला नाही किंवा ते संतापले नाहीत. उलट ते म्हणाले, एका अर्थाने मला त्या परमेश्वराने संसारातून मुक्त केलंय. ते म्हणाले होते, संसार खोटा आहे, तू परमार्थाकडे जा, असा त्रिकालाबाधित सत्य सांगून परमेश्वराने मला वैराग्य घेण्याचा व विरक्त राहण्याचा आदेश दिला आहे. एका हाताने एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला जो कळू देत नाही, जो मुक्त विरक्त मनाने विद्यादान करतो, कुठलीही अभिलाषा स्वार्थ मनात न धरता जो संपादन केलेल्या विद्येचे, तपाचे, पुण्याईचे योगदान करतो, म्हणजेच प्रेम, दया, माया, दान, योगदान हीच ब्रह्माची व्याख्या आणि तोच सर्वार्थाने ब्राह्मण. या ब्राह्मण व्याख्येला आपण पात्र आहोत का? ज्या वाणीने, ज्या जिव्हेने गायत्रीचे पुनश्चरण करतो, त्या जिव्हेने आपण अपेयपान, अभक्ष भक्षण करून त्या जिव्हेची गायत्रीची विटंबना केली. म्हणून महात्मा गांधींच्या हत्येच्या केवळ निमित्ताने जनतारूपी जनार्दनाने आपल्याला हे प्रायश्चित्त देऊन सत्य मार्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे, असे त्यांनी समजले व स्वतःला सावरले. माझ्या आजोळी म्हणजे आलूरला, कर्नाटकात आहे आलूर, तिथे घरालगतच एक भारतेश्वर स्वामींची संजीवनी समाधी आहे आणि इथेच आजोबांनी गायत्री मंत्राचा जप 1 नव्हे तर 40 वर्ष केला होता. आणि कोल्हापूरला त्यांचे मित्र कैलासवासी वसंतराव सडोलीकर यांच्याकडे ते मुक्कामाला होते. त्यावेळी ते मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिराच्या समोर मारुती मंदिर आहे व तिथे एक पिंपळ वृक्ष आहे. त्याला पहाटेपासून सूर्योदयापर्यंत उन्हाळा, हिवाळा, पावसाळा पहिल्या प्रहरी स्नान करून ओल्या वस्त्राने गायत्री मंत्र जपत प्रदक्षिणा घालत अशा त्यांनी 40 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. आणि कोल्हापुरातील लोक अशा प्रदक्षिणा घालणाऱ्या व्यक्तीला त्यावेळी त्या काळात वेड म्हणून म्हणायचे. आणि पण काही वर्षांनी आजोबा जे सांगतील ते खरं होतंय यावर त्यांचा विश्वासही बसला लोकांचा. त्यामुळे अनेक राजकीय नेते निवडणुकीच्या विजयासाठी आजोबांच्याकडे येऊ लागले होते. आजोबा त्यांना श्री भारतेश्वर स्वामींच्या पुढे नेत आणि तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही, म्हणजे सकारात्मक किंवा होकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही गोष्टी ते लोकांना सांगायचे, स्वामींचा आदेश म्हणून सांगायचे आणि त्याप्रमाणे ते घडतही होतं. आणि त्यामुळे आजोबांचा लौकिक वाढला होता. तर येणाऱ्या प्रत्येकाला ते नागमंत्र जप करायला सांगायचे. आजोबांची असलेली वाचासिद्धी, त्यांची निर्विकार जीवननिष्ठा, त्यांच्या आशीर्वादातील प्रचंड शक्ती अनेकांकडून ऐकायला मिळाल्यामुळं शिक्षण महर्षी डॉक्टर पद्मश्री DY पाटील साहेब प्रभावित झाले होते. आणि एकदा डॉक्टर DY पाटील साहेबांच्या समवेत आजोबा मुंबईला निघाले होते आणि जाताना सोमाटणे फाट्याजवळ
4-5 किलोमीटर अंतरावर एक उर्से नावाचं गाव आहे. तिथे खासदार चंद्रशेखर त्यांच्या बंगल्यात मुक्कामाला आले होते. आणि डी.वाय. पाटील साहेब जाता जाता त्यांना भेटणार होते. त्यावेळी ते म्हणाले की गाडीत एक परमपूज्य काका बसलेले आहेत. अशी त्यांनी माहिती देतात चंद्रशेखर म्हणाले की त्यांचे दर्शन तरी घेऊ द्या. मी त्यांना माझ्याबद्दल ते काय सांगतात हे मला ऐकायचंय. आणि चंद्रशेखर स्वतः गाडीजवळ आले. दार उघडून त्यांनी आजोबांना बंगल्यात आणलं, दर्शन घेतलं. त्यावेळी चंद्रशेखरांच्या समवेत त्यांचे मित्र बापूसाहेब काळदाते, ग.प. प्रधान वगैरे असे नेते होते. आणि श्री चंद्रशेखर यांनी आजोबांना प्रश्न केला, माझं वय आत्ता 67 आहे. एकदा का असेना मला भारताचा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मी पंतप्रधान होईल का एवढं मला उत्तर सांगा. आजोबांनी ताडकन उत्तर दिले, निश्चित व्हाल. श्री चंद्रशेखर आतुरतेने म्हणाले, केव्हा? आजोबा म्हणाले, येत्या 4 महिन्यात. हे सांगताच चंद्रशेखरांच्या सबोत जे काळदाते होते ते म्हणाले की काका हे कसं काय शक्य आहे? आज श्री चंद्रशेखरांच्या मागे 25 सुद्धा खासदार नाहीत आणि 500 खासदारांच्या संसदेत चंद्रशेखर कसे काय पंतप्रधान होणार? आजोबा आदेशानं म्हणाले होते, काका सांगतात म्हणून होणार. मी रस्त्यावरचा ज्योतिषी नाही. माझ्या मुखावाटे माझे भारतेश्वर स्वामी जे सांगतात ते होतं. त्याचप्रमाणे 4 महिन्यात चंद्रशेखर पंतप्रधान झाले. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी परमपूज्य काकांची दिल्लीत श्री चंद्रशेखर यांची भेट घडवून दिली. आणि त्यावेळी चंद्रशेखर काकांना म्हणाले, त्यावेळी चंद्रशेखरांना आजोबा म्हणाले की ज्यांच्या आदेशानं किंवा ज्यांच्या आशीर्वादानं तुम्ही आज देशाचे पंतप्रधान झाला आहात, त्या आदूर गावाला येऊन तुम्ही भारतेश्वर स्वामींच्या संजीवन समाधीला दर्शन घ्या त्याचं. तर त्यावेळी चंद्रशेखर म्हणाले की या नव्या मोठ्या जबाबदारीमुळे मला तिकडे येण्याचा काही वेळ मिळणार नाही असे वाटते. आणि असं म्हणताच आजोबांना खूप राग आला आणि त्यावेळी ते म्हणाले की ते निघाले आणि जाताना ते म्हणाले की तुम्हाला दर्शनाला येण्याची वेळ नसेल तर तुम्ही या 4 महिन्याच्या आत पदावरून निघून जा. फार फार तर काळजीभाऊ पंतप्रधान म्हणून जादाचे 15 दिवस तुम्हाला मिळतील. आणि बाकी तर आपल्याला माहितीच आहे पुढे काय झालं ते. आणि असंच माझी आठवण म्हणजे मी 7-8 वर्षाची होते त्यावेळी. तेव्हा असं होतं की आजोबांना मी भेटले की आजोबा मला सांगायचे, चल माझे पाय दाबून दे. आणि मला त्याचा इतका राग यायचा की हे काय आहे सतत पाय. आणि बाकीची 9 भावंड होतो आम्ही सगळे, मावस भावंड वगैरे. तर बाकीच्या भावंडांना ते नेहमी जवळ घ्यायचे पण मला मात्र पाय दाबायला लावायचे. आणि त्याचा मला एकदा खूप राग आला आणि त्यांना मी सांगितलं की मी याच्या पुढे मी तुमचे पाय दाबणार नाहीये. कारण तुम्ही बाकीच्यांसाठी महाराज आहात पण माझ्यासाठी तुम्ही आजोबा आहात ना, तुम्ही मला आजोबा म्हणून जवळ घ्या. त्यावेळी ते म्हणाले होते, त्यांनी मला कृष्णाची गोष्ट सांगितली की जेव्हा अर्जुन जेव्हा युद्धावर चालला होता तेव्हा तो कुठे बसला होता? तेव्हा तो श्रीकृष्णाच्या पायाशी होता. का होता? तर श्रीकृष्णाचं सदैव त्याच्याकडे लक्ष होतं आणि त्याची दृष्टी श्रीकृष्णाची दृष्टी अर्जुनावर होती. तसा मी तुझ्या सोबत सदैव आहे. आणि आज इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला. म्हणजे माझे आजोबा 95 साली गेले. त्यांचा सहवास मला खूप लाभला नाही. पण आज इतक्या वर्षांनी जेव्हा मी अडचणीत असते तेव्हा मी फक्त आजोबांचं नाव घेते आणि मी 10 मिनिटं फक्त त्यांची आठवण काढते. आणि त्या आठवणीनं मी आजपर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मला त्यांनी तारलंय. आणि त्यांचं एकच वाक्य म्हणजे आम्हाला ते नेहमी सांगायचं आणि ते काही त्यांच्या भक्तांनी छापून पण आणलं होतं एक पुस्तकात. तर ते मी वाचून दाखवते. आनंद हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणे हे त्याचे कर्तव्य आहे आणि तो त्याने पडेल तो त्याग करून मिळवलाच पाहिजे. सो एवढंच मला बोलायचं होतं. थँक्यू सो मच ऐकून घेतल्याबद्दल. छान. खूप छान. खूपच छान. खूपच छान. खरंच आहे. या आता गोष्टीला कोणीतरी खूप वर्ष झाली आहेत. त्याच्या आता म्हणजे ते विसरण्याच्या ह्याच्यात जागेलेलं आहे म्हणून त्यांच्या सगळ्या भक्तांनी आणि त्यांच्या भक्तांच्या पुढच्या पिढीने सुद्धा आता एक असा अंक तयार करतात ते आठवणींचा. सो आता तो थोड्याच दिवसात हे होईल, प्रकाशित होईल. मस्त. मस्त. ओके, अजून कोणाला काही शेअर करायचंय, बोलायचंय? कारण उद्या वेळ नाही मिळणार. उद्या ते जे काल जी मालती आली होती ती
निलोफरचे हजबंड उद्या बोलणार आहेत आणि तेही निलोफरजी सारखे बरंच काय 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 शिकलेत आणि ते पण रेग्युलरली सेशन्स वगैरे घेतात. सो आय एम शुअर उद्याचं सेशन पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या अशा गप्पा मारायला काही वेळ मिळणार नाही मराठीत ते पण. सो काही असेल बोलायचं असेल तर बोलू शकता, नाही तर वी कॅन क्लोज फॉर द डे. म्हणाले एकच गोष्ट तुला सांगायची आहे की थँक्यू सो मच फॉर दीज 9 days. कारण का हे नुसतंच रामरक्षा पठण चॅन्टिंगच्या शिवाय सुद्धा प्रत्येकाचं जे कॅननचं लर्निंग झालं इकडे, इट वॉज रिअली अमेझिंग. थँक्स टू यू. थँक्यू थँक्यू. It was really nice to meet everybody in person. उद्या आपला 8 वाजताच असणार आहे ना रेग्युलर? हो हो, उद्या नेहमीच 8:15 पर्यंत आपलं आवर्तन होईल आणि मग ते 8:15 लॉग इन करतील. काल सारखाच वेळ लागेल समजावून सांगायला आणि ते म्हणायला आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तर सेशन. ओके. गुड. ठीक आहे, मग भेटू उद्या. तुला शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय.